नमस्कार शेतकरी मित्रांनो. गहू काढणे ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. पण अनेक शेतकरी नकळत काही चुका करतात, ज्यामुळे उत्पादन कमी होते, वजन घटते आणि बाजारात दर कमी मिळतो. आज आपण गहू काढणीतील 5 मोठ्या चुका आणि त्यांचे नुकसान जाणून घेणार आहोत. चूक क्रमांक 1. ओलसर अवस्थेत कापणी करणे. अनेक शेतकरी गव्हामध्ये जास्त ओलावा असताना कापणी करतात. जर गव्हामध्ये 18 ते 20% जास्त ओलावा असेल तर मळणी करताना दाणे फुटतात किंवा मशीनमध्ये अडकतात. अशा गव्हाला साठवणुकीत बुरशी लागण्याचा धोका जास्त असतो. यावर उपाय आहे. कापणीनंतर गहू चांगला सुकवून ओलावा 12 ते 14% होईपर्यंत साठवणूक करू नका. दुसरा क्रमांक, उशिरा कापणी करणे. गहू खूप जास्त वाळल्यावर कापणी केल्यास दाणे खाली गळतात. वारा, पक्षी आणि मशीनमुळे नुकसान वाढते. यामुळे उत्पादन आणि वजन दोन्ही कमी होते. उपाय: गव्हाचा रंग पूर्णपणे सोनेरी पिवळा झाल्यावर आणि दाणे कडक झाल्यावरच कापणी करा. चूक क्रमांक 3. थ्रेशरचे चुकीचे सेटिंग. मळणी यंत्राचा वेग जास्त किंवा कमी असल्यास दाणे तुटतात किंवा पूर्ण वेगळे होत नाहीत. यामुळे गव्हाची गुणवत्ता खराब होते आणि बाजारात कमी भाव मिळतो. उपाय: थ्रेशरचा वेग आणि कॉन्केव्ह क्लिअरन्स योग्य सेट करा. चूक क्रमांक 4. कापणीनंतर पेंढ्या जास्त दिवस शेतात ठेवणे. अनेक शेतकरी पेंढ्या 4 ते 5 दिवस शेतात ठेवतात. यामुळे दाणे अति वाळतात आणि वजन कमी होते. अचानक पाऊस आल्यास संपूर्ण पीक खराब होऊ शकते. उपाय: कापणीनंतर 2 ते 3 दिवसात मळणी पूर्ण करा. चूक क्रमांक 5. साठवणुकीपूर्वी स्वच्छता न करणे, म्हणजे चुकीची साठवणूक. ओलसर किंवा घाण जागेत गहू साठवला तर कीड आणि बुरशी लागते. यामुळे गहू खराब होतो आणि विक्रीयोग्य राहत नाही. उपाय: साठवणूक करण्यापूर्वी कोठार आणि पोती स्वच्छ आणि कोरडी ठेवा. निष्कर्ष: शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने गहू काढणी केल्यास उत्पादन वाढते, गुणवत्ता चांगली राहते आणि बाजारात जास्त भाव मिळतो. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.